राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 25 मार्च 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे लाल कांद्याचे 47 वाहन तर उन्हाळी कांद्याची 256 वाहनांची आवक ही लासलगाव येथे सकाळ सत्रामध्ये आलेली आहे. लाल कांद्याचे बाजारभाव 700 रुपयापासून 1500 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे सकाळ सत्रामध्ये विकलेले आहेत. लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे निघालेला आहे. तर उन्हाळी कांदे 800 रुपयापासून 1751 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांद्याचे बाजारभाव लासलगाव येथे निघालेले आहेत. तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 1551 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे सकाळ सत्रामध्ये विकलेले आहेत. मित्रांनो लासलगाव येथे आज कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये जर कांद्याच्या बाजारभावाचा विचार केला तर सरासरी भाव हे 50 पैशांनी आज थोडेसे जास्त हे कालच्या तुलनेमध्ये किलोमागे सरासरी भाव हे सुधारलेले दिसून येत आहेत. तर मित्रांनो चेन्नई येथे 60 गाड्याची आवक आहे. चेन्नई येथे आज आवक वाढलेली आहे. महाराष्ट्रातील मीडियम कांदे 1800 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. तर जास्तीत जास्त 2100 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत. आवक वाढली आणि चेन्नई येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव किलोमागे 1 रुपयांनी आज कमी झालेले आहेत. तर हैदराबाद येथे 60 गाड्यांची आवक झाली होती. बिग बेस्ट कांदे 2000 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बेस्ट कांदे 2000 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. तर मीडियम कांदे 1400 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे आज कांदे विकलेले आहेत. तर मित्रांनो हैदराबाद येथेही कांद्याचे भाव किलोमागे 1 रुपयांनी आज कमी झालेले दिसून येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.